तर साताऱ्यात ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली। जावळीच्या सावळी गावात पोलिसांनी छापेमारी केली। गावातील एका शेडमध्ये एमडी ड्रग्ज तयार केले जात होते। पोलिसांनी छापा टाकून एका कारागिरासह एकूण 4 जणांना ताब्यात घेतले। तर मुंबई क्राईम ब्रांचने पुण्यात केलेल्या कारवाईनंतर संशयित आरोपींनी सावरी गावात एमडी ड्रग्ज बनवत असल्याची त्यांना माहिती मिळालेली होती। तर या सर्व प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। साताऱ्यातील बामनोलीच्या जवळ असणाऱ्या सावरी गावामध्ये एक या ठिकाणी रेड झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मुंबईतले अधिकारी, पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी जी हे शेड दिसतंय, ह्या शेडमध्ये काही ड्रग किंवा अशा पद्धतीचं वस्तू सापडलेत किंवा लिक्विड सापडलंय आणि त्याची पाहणी या शेडमध्ये आतमध्ये सुरू आहे। खरं तर मुंबईतलं मोठं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी सर्व याची पाहणी केली जाते आणि या ठिकाणी खरं तर साताऱ्याचा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आलेला आहे। त्याचबरोबर इतर पथके सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहेत। नेमकं या जे काही हे गोडाऊन आहे किंवा हे जे शेड आहे, या शेडमध्ये नेमकं काय चालत होतं किंवा या ठिकाणी काय बनवलं जात होतं याची माहिती घेतली जाते। आतमध्ये इथं मीडियाला मज्जाव केला जातोय, या ठिकाणी आतमध्ये येऊन दिलं जात नाहीये। या लांबूनच या ठिकाणावरून आपण हे दाखवतोय प्रेक्षकांना। खरं तर झी 24 तासच्या प्रेक्षकांना पहिल्यांदा आपण दाखवतोय की ह्या ठिकाणी हे जे गोडाऊन आहे किंवा हे जे ठिकाण आहे याच्यासाठी खास या ठिकाणी सिमेंटचा रस्ता देखील करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणावरून ये जा होण्यासाठी म्हणजे हे खरं तर खूप आतमध्ये दुर्गम अशा ठिकाणी हे शेड आहे आणि या शेडमध्ये हे जे काही सुरू होतं त्याची पाहणी खरं तर या ठिकाणी सुरू आहे। खरं तर आता पोलिसांना किंवा हे जे काही मुंबईचं पथक जे आलंय या पथकाला अद्यापपर्यंत इथं काय सापडलंय ह्याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये। मात्र या ठिकाणी एकूणच अंमली पदार्थ असण्याची शक्यता आहे वर्तवली जाते आणि ती किती मोठ्या प्रमाणात आहे हे अजून समजू शकले नाही। मात्र थोड्या वेळाने का होईना माध्यमांना ती माहिती दिली जाईल असं सांगण्यात येत आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सावरी, सातारा।